हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमधील एका इम्पॉर्टंट रिॲक्शनचा आपण स्टडी करणार आहे आणि त्या इम्पॉर्टंट रिॲक्शनचं नाव आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, आजच्या लेक्चरला अतिशय इम्पॉर्टंट ही रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शनचा या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा आहे। आणि ती रिॲक्शन जी आहे तर त्या रिॲक्शनला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे, तर याला आपण म्हणतो डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन। या रिॲक्शनचं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे। मग डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, कोणत्या रिॲक्शनला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणतो? एकदम सिंपल आहे, जर तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे नक्की काय आहे। तर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बेस हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजिनेशन म्हणजेच हॅलोजन ग्रुप इलिमिनेट होतो। बघा या ठिकाणी मी काय म्हणतोय, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन ग्रुप हे त्या रिॲक्शनमधून काय होणार आहेत, इलिमिनेट होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत। म्हणून त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणणार आहे। या ठिकाणी तुम्ही जनरल एक्झाम्पल पाहू शकता, तुमच्यासमोर एक मी जनरल रिॲक्शन दाखवत आहे। या जनरल रिॲक्शनमध्ये या ठिकाणी आपण हायड्रोजन घेणार आहे, इथं हॅलोजन ग्रुप घेणार आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघा, जिथे मी हॅलोजन घेतलेला आहे, हॅलोजन या रिॲक्शनमध्ये फंक्शनल ग्रुप आहे। हॅलोजन म्हणजे एक्स ग्रुप या रिॲक्शनमध्ये फंक्शनल ग्रुप आहे। मग हा जो हॅलोजन आहे ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनला आपण म्हणणार अल्फा कार्बन, आणि अल्फा कार्बनच्या शेजारी कोणता आहे, तर बीटा कार्बन आहे। मग अल्फा कार्बनला काय जोडलेला आहे, हॅलोजन ग्रुप, आणि बीटा कार्बनला काय जोडलेला आहे, तर हायड्रोजन जोडलेला आहे। मग इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये म्हणजेच डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये एक हॅलोजन आणि एक हायड्रोजन काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे। म्हणून या रिॲक्शनला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणतो। पण जर या अल्काइल हॅलाइडमधून तुम्हाला हायड्रोजन आणि हॅलोजन हे दोन्ही ग्रुप इलिमिनेट करायचे असतील तर या अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन तुम्हाला अल्कोहोलिक KOH बरोबर करावे लागेल। अल्कोहोलिक KOH या मॉलिक्यूल सोबत करावे लागेल, कारण अल्कोहोलिक KOH हा जो रिएजंट आहे याचा रोलच आहे इलिमिनेशन। बघा सगळ्यात महत्त्वाचा, KOH मध्ये दोन टाईप येतात, KOH मध्ये दोन प्रकार येतात। पहिला जो टाईप आहे तो आहे ॲक्वियस KOH आणि दुसरा जो आहे तो आहे अल्कोहोलिक KOH। दोन्ही KOH चा रोल वेगळा आहे। ॲक्वियस KOH म्हटलं की रिॲक्शनमध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन, आणि अल्कोहोलिक KOH म्हटलं की रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, इलिमिनेशन होणार आहे। रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, इलिमिनेशन। आणि मला हेच सांगायचं आहे की आपल्याला या रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे, इलिमिनेशन करायचं आहे। मग इलिमिनेशन करायचं असेल तर अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत करावी लागेल, नक्कीच अल्कोहोलिक KOH बरोबर करावी लागेल। मग अल्कोहोलिक KOH बरोबर रिॲक्शन केल्यानंतर या अल्काइल हॅलाइडमध्ये इलिमिनेशन म्हणजेच डिहायड्रोहॅलोजिनेशन मधील हायड्रोजन आणि हॅलोजन ग्रुप कसे इलिमिनेट होतात हे या ठिकाणी आपण पाहणार आहे। मग या ठिकाणी पाहू शकता बघा रिॲक्शन कशी होणार, तर मी आत्ताच सांगितलं हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो अल्फा कार्बन आहे। अल्फा कार्बनच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याला आपण बीटा कार्बन म्हणणार आहे, आणि बीटा कार्बनला जोडलेले जे हायड्रोजन आहेत त्या हायड्रोजनला बीटा हायड्रोजन म्हणणार। मग अल्फा आणि बीटा या कार्बनला जोडलेले ग्रुप या अल्कोहोलिक KOH बरोबर कसे रिॲक्ट होणार आहेत, तर अल्कोहोलिक KOH हा पोलार सॉल्व्हंट आहे, हा K+ असणार, OH काय असणार, मायनस असणार आहे, हा पोलार सॉल्व्हंट आहे। मग हा पोलार सॉल्व्हंट या अल्काइल हॅलाइड सोबत कसा रिॲक्ट होणार, तर पहा हा जो X आहे हॅलोजन हा X- असतो, निगेटिव्ह असतोय, हा निगेटिव्ह या K+ बरोबर कंबाईन होणार आणि पहिला प्रोडक्ट या ठिकाणी काय तयार होईल, KX तयार होणार आहे, पोटॅशियम हॅलाइड बरोबर, हा एक प्रोडक्ट तयार होईल। त्याचबरोबर बीटा कार्बनला जोडलेला हायड्रोजन
हा H या OH सोबत काय होणार आहे, कंबाईन होणार आहे, OH सोबत कंबाईन होणार आणि या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होईल, वॉटर तयार होणार आहे. म्हणजे अल्फा कार्बनला जोडलेला हॅलोजन K बरोबर कंबाईन होणार, तयार होणार पोटॅशियम हॅलाइड KX तयार होणार आहे. आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन हा OH बरोबर कंबाईन होणार आणि तयार काय होणार आहे, वॉटर. आणि मग या कंपाऊंडचं तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल की अल्फा कार्बनचा X ग्रुप गेलेला आहे आणि बीटा कार्बनचा H ग्रुप गेलेला आहे. दोन्ही कार्बनचा एक एक ग्रुप इथून काय झाला, इलिमिनेट झालेला आहे. म्हणून या दोघांच्या मध्ये काय येणार आहे, तर या दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, डबल बॉन्ड मध्ये होणार आणि या ठिकाणी प्रोडक्ट तयार होणार आहे अल्कीन. या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होणार आहे, अल्कीन तयार होणार आहे. म्हणजेच मला सांगायचं आहे, ज्या रिॲक्शन मध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं, ज्या रिॲक्शन मध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं त्या रिॲक्शन मध्ये फायनल कोणता प्रोडक्ट तयार होतो, तर अल्कीन हा फायनल प्रोडक्ट तयार होतो. लक्षात आलं का? त्यानंतर आपण याचे काही एक्झाम्पल पाहणार आहे. तर त्या एक्झाम्पलवरती आता आपण काय करूयात, डिस्कशन करूयात. या एक्झाम्पलवरती आपण डिस्कशन करूयात. ठीक आहे. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये फायनल प्रोडक्ट काय तयार होतोय, तर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये फायनल प्रोडक्ट हा अल्कीन तयार होतोय. मग याचे एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहणार आहे. एक्झाम्पल पहा. या ठिकाणी मी अल्काइल हॅलाइड घेणार आहे आणि हा अल्काइल हॅलाइड मी प्रायमरी घेणार आहे. बघा CH3 त्यानंतर पुढे काय असणार आहे, CH2 आणि या CH2 ला इथं मी ब्रोमाइड म्हणजे Br जॉईन करणार आहे. याची रिॲक्शन मी अल्कोहोलिक KOH बरोबर करणार. का करणार अल्कोहोलिक KOH बरोबर, तर आपल्याला या ठिकाणी इलिमिनेशन करायचं आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे. म्हणून अल्कोहोलिक KOH या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. मग प्रोडक्ट काय तयार होईल, तर सिंपल हा K+ आहे, हा OH- आहे बरोबर, पोलर सॉल्व्हंट आहे हा. त्यानंतर हा जो Br ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणणार. अल्फा कार्बनच्या शेजारी काय म्हणणार आहे, बीटा कार्बन असणार आहे. मग अल्फा कार्बनला जोडलेला हा जो Br ग्रुप आहे, अल्फा कार्बनला जोडलेला हा जो Br ग्रुप आहे, अल्फा कार्बनला जोडलेला हा जो Br ग्रुप आहे, हा Br ग्रुप या K बरोबर कंबाईन होणार आणि तयार काय होणार आहे, पहिल्यांदा KBr हा प्रोडक्ट तयार होणार, बाय प्रोडक्ट तयार होणार. त्याचबरोबर हा जो H ग्रुप आहे, बीटा कार्बनचा हा जो H ग्रुप आहे, तर हा H ग्रुप या OH बरोबर कंबाईन होणार. त्याचबरोबर बाय प्रोडक्ट काय तयार होईल, वॉटर तयार होणार आहे. मग रिमेनिंग ग्रुप कोणता तयार, फायनल ग्रुप कोणता तयार होणार आहे, फायनल प्रोडक्ट काय तयार होणार आहे, तुमच्या लक्षात येत असेल, सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, डबल बॉन्डमध्ये होणार आहे. म्हणजे अल्फा कार्बनचा एक ग्रुप इलिमिनेट झालेला आहे, बीटा कार्बनचा एक ग्रुप इलिमिनेट झालेला आहे. मग अल्फा आणि बीटा मध्ये सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, डबल बॉन्डमध्ये होणार. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट तयार होणार आहे कार्बन, इथे 2 हायड्रोजन आहेत बरोबर, सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये आणि इथे सुद्धा काय येणार आहे CH2. थोडक्यात मला सांगायचं आहे इथं कोणता ग्रुप तयार होणार, कोणता प्रोडक्ट तयार होणार, CH2 डबल बॉन्ड CH2 तयार होणार आहे आणि हा अल्कीन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, अल्कीन. या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणणार आहे. ठीक आहे. यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहे.